नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे आपल्या हळद उत्पादकांचा. केवळ आपल्याला हळद उत्पादन घ्यायचे नाही, तर आपल्याला एक निर्यातक्षम हळद उत्पादन घ्यायचे आहे. तर यासाठी महत्त्वाचा जो घटक असतो, तो आहे आपला कुरकुमीन. तर शेतकरी मित्रांनो, हा कुरकुमीन आपल्या हळदीमध्ये कशाप्रकारे वाढवायचा आहे व कुठली खते द्यायची आहेत, याविषयीचा आज आपला हा व्हिडिओ आहे. तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. कुरकुमीन काय आहे, तर हळदीमध्ये जो पिवळा रंग येतो व जो वास हळदीला येतोय, तो कुरकुमीनमुळे येतो. हा कर्क्युमिन जो आहे याला औषधी गुणधर्म असल्यामुळे प्रचंड मागणी आहे. तर हा कर्क्युमिन वाढवण्यासाठी आपल्याला हळद पिकामध्ये 2 खतांचा एक संतुलित वापर करायचा आहे. ते म्हणजे सल्फर आणि दुसरे म्हणजे पोटॅशियम. सल्फरचा वापर हा काही शेतकरी बेसल डोसमध्ये करतात किंवा लागवडीच्या नंतरही करतात. पण तो कधी दिला पाहिजे हे महत्त्वाचा विषय आहे. जर तुम्हाला बेसल डोसमध्ये सल्फर देता आले नाही, तर लागवडीच्या 45 दिवसानंतर तुम्हाला सल्फरचे डोस हा हळद पिकाला द्यायचा आहे. साधारणतः जर प्युअर सल्फर तुम्ही जर देणार असाल, तर एक 10 ते 15 किलो प्रति एकर हे सल्फर तुम्हाला हळद पिकाला द्यायचे आहे. व बेंटोनिक सल्फरचा जर तुम्ही वापर करत असाल, तर साधारणतः एक 65 ते 70 किलो प्रति एकरी डोस सल्फरचा हा हळद पिकाला तुम्हाला द्यायचा आहे. दुसरे जे खत आहे ते आहे आपले पोटॅशियम. पोटॅशियमचा मुख्य उपयोग काय आहे, तर तुमच्या गड्ड्याची जाडी वाढवणे व जी प्रक्रिया आपली कुरकुमी निर्मितीसाठी महत्त्वाची असते, ती प्रक्रिया एकदम जलद गतीने चालवण्याचे काम हे पोटॅशियम करत असते. साधारणतः 40 किलो पोटॅशियम हा पूर्ण हळदीच्या जीवनक्रमामध्ये आवश्यक असतो. तर हे पोटॅशियम तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅशमधून साधारणतः 65 ते 70 किलो प्रति एकरी वापरून तुम्ही हळद या पिकाला देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या हळदीमधील कुरकुमीन वाढवण्यासाठी दिलेल्या माहितीचा वापर तुम्ही नक्कीच करा.